साहेब आपलं पूर्ण नाव सांगा. मी संतोष प्रकाश राऊत, प्रॉपर परांडा, जिल्हा धाराशिव, तालुका परांडाच. मी कोथरूड येथे लोकमान्य शाखा येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. बोला. आता तुम्ही सांगली इथे सेफ्टी ट्रेनिंगसाठी आला आहात, तर महाराष्ट्रातील तमाम लाईन स्टाफला तुम्ही काय संदेश द्याल? ट्रेनिंग खूप छान चालू आहे इथं आणि मला महाराष्ट्रातील लाईन स्टाफला एक सर्वांना आवाहन करायचं, जे लाईन स्टाफचे प्रश्न घेत आहेत अशा लोकांना नेहमी साथ द्या आणि विना अपघात काम करा, शॉर्ट रॉडचा वापर करा, योग्य साईज आणि योग्य लेंथ असलेले शॉर्ट रॉड किंवा हँड ग्लोव्ज किंवा जे इतर टूल्स आहेत आपले सुरक्षा साधने ते इन्सुलेटर ऐकण्याची खात्री करा आणि मगच काम करा. कुठले एक काम करताना एकाच वेळी एकच काम करा, कुणाच्या दबावात काम करू नका. आणि दुसरं एक महाराष्ट्रातील लाईन स्टाफला मला एक आवाहन करायचं आहे, 16 तारखेला जो महामोर्चा आहे क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचा आझाद मैदान येथे, हा फक्त महाराष्ट्रातील लाईन स्टाफसाठी आहे. तर आपण सर्वांना विनंती आहे की लाईन स्टाफच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र या. बरोबर. तुम्ही क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचे काम करता का? हो, मी क्रांतिकारी लाईन स्टाफ कुठल्या पदावर आहे? सचिव आहे. कुठल्या पदावर आहे? क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचा मी झोनल सचिव आहे. बरोबर. पुणे इथे काम करतोय. किती वर्ष चालू करता? माझी सर्व्हिस आता 14 वर्ष चालू आहे माझ्या सर्व्हिसला. बरोबर. मग संघटनेमार्फत पुण्यामध्ये आजपर्यंत किती कामगारावर झालेला अन्याय तुम्ही दूर करण्यात यशस्वी झाला? संघटनेमार्फत जे विषय आले, डिव्हिजन असू, विभागीय पातळी असू द्या, उपविभागीय पातळीचं शिक्षण लेवल, फक्त फोनवर काम होत आहेत. आपले लाईन स्टाफची कामं म्हणजे काय खूप मोठे छोटे प्रश्न असतात. जेचा अन्याय होतो त्या प्रश्नाला आपण म्हणजे एक फोन जरी केला सरांना, साहेबांना, तरी चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही प्रत्येक सेशनमध्ये कुठलंही सेशन असो ते सेफ्टीवर बोलतोय. आणि कर्मचारी मोठ्या पुण्यातून तर असं आम्हाला दिसतं की महाराष्ट्रापासून पुणे तिथं काय होणे असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो, याचा खूप आनंद वाटतोय. आणि आमच्या पर्यंत पण आलेला आहे की तुमची जी क्रेज आहे लाईन स्टाफमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला निर्भीडपणे बोलता आणि त्याचा इम्पॅक्ट असा होतो की जर एखाद्या लाईन स्टाफला अधिकाऱ्याने नुसतं काही परिपत्रक तर निघतच नाही, समजा जर काही बोललं, कारवाई केली, करण्याची भाषा जरी केली तर तुम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना त्याचा जबाब विचारता आणि त्याच्यामुळे सर्व लाईन स्टाफमध्ये तुम्ही म्हणजे लोकप्रिय झाले आहात. हे पुण्यामध्ये हे एक वास्तविकता आहे का? सर, मला आपल्याला सांगायचं आहे की माझी वैयक्तिक क्रेज वगैरे काही नाही, हे सगळं संघटनेचं आणि माझे जे खांदे समर्थक आहे या सगळ्यांचं यश आहे. आणि मी एक पदाधिकारी असल्यानं ते माझं काम आहे. एखादा कुठं अन्याय होत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही ग्रीव्हन्स असतील, त्या अधिकाऱ्यांना ते जाऊन विचारणं हे माझं काम आहे आणि मी कर्तव्य समजतो आणि हे 100% पार पाडण्याचा माझा इमानदारीने प्रयत्न असेल. वा. आणि दुसरी गोष्ट, तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे म्हणल्यापेक्षा अधिकाऱ्याला म्हणजे तुम्ही पण लोकप्रिय आहात, कारण तुम्ही कामगार कायद्यावर बोट ठेवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं कार्य करता. तर त्याच्यामुळे कार्यकारी अभियंत्याच्या पूर्ण सर्कलमध्ये पुण्यामध्ये तुम्हाला एक मानाचं स्थान दिलं जातं. त्याच्याबद्दल काय म्हणायचे तुम्हाला? सर, मी नेहमी सांगतोय की नाही, कार्यकर्ता नेहमी अभ्यासू असला पाहिजे. आणि मी एक विद्यार्थी होतो ज्यावेळेस शाळेत पहिलीला गेलतो आणि आज आयुष्यभर विद्यार्थी असणार आहे. रोज मला काहीतरी शिकायला मिळतंय नवीन. ह्या उद्देशाने मी एक आयुष्यभर विद्यार्थी असणार आहे. कुणीही माणूस परिपूर्ण नसतो आणि नसणार आहे. मला असं वाटतं प्रत्येक लाईन स्टाफने किंवा कर्मचाऱ्यांनी कुठल्याही असो, म्हणजे आपला महावितरणचा असो कुठलाही असो, आपलं क्षेत्र कसं पुढे आघाडीवर नेता येईल आणि त्यात काही चांगलं अजून करता येईल किंवा त्याचा अभ्यास पूर्णपणे आपल्या लाईन स्टाफला किंवा म्हणजे जे संबंधित ज्या त्या क्षेत्रातले कर्मचारी या सर्वांना असलंच पाहिजे. बरं. तुम्ही माग बोलता बोलली की 16 ऑगस्टला जो तुमचा मोर्चा होणार आहे मुंबईला आझाद मैदानमध्ये, तर त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि ते कोणासाठी आहेत आणि 16 तारखेला आहे, तर मग त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? सर, आमच्या लाईन स्टाफचे छोटे प्रश्न आहेत ते की आजपर्यंत कधी घेतले नाही. आम्ही 40 वर्ष झालं सर्व्हिस करतो, पण अजून आम्हाला कामाचं स्वरूप माहीत नाही किंवा म्हणजे 8 तास कामासाठी आम्ही इथून पाठीमागे बऱ्याच संघटना लढलेल्या आहेत. तर ह्याला अजून यश आलेलं नाही, तर हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. असं वाटतं की कामाचं स्वरूप पाहिजे. मी आता एखादा हिस्ट्रीचे इतिहासाचे शिक्षक असतात, त्यांना वर्गात माहिती आहे की मला जाऊन इतिहास शिकवायचा आहे. माझ्या लाईफ स्टाफला 40 वर्षानंतर हे अजून माहीत नाही की मला तिथं जाऊन काय काम आहे. आज रोज नवीन काम दिलं जातं. मग ते आता यांना म्हणजे टेक्निशियनची नियुक्ती आहे तांत्रिक कर्मचारी म्हणून केलेली असते, परंतु त्यांना तांत्रिक बरेच कामं सांगितली जातात. आता हे किती योग्य न योग्य हा सगळा म्हणजे विषय, हा चर्चेचा विषय, ज्यांनी त्यांनी थोडा अभ्यास करावा. आणि मी तर नेहमी सगळ्याला आवाहन करतोय की बाबा जिथं कमी तिथं आम्ही, तिथं तुम्हाला कुठेही अडचण येऊ द्या,
फक्त एक विषय जेन्युन विषय असावा. तिथं 100% आम्ही तुमच्यासोबत असू. मग ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला माझा लाईन स्टाफ असू. बरं, नुकताच वीज कामगाराचा जो पगारवाढ करार झालेला आहे बरं त्यामध्ये 32 संघटनांपैकी 9 संघटना आहेत की त्या करारावर सह्या केलेल्या नाहीत. बरं त्यात तुमची पण संघटना आहे. हो तर त्याच्या संदर्भात पण जर 16 तारखेला मोर्चा निघत आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये काय काय म्हणजे पगारीमध्ये काय काय तुमच्या मागण्या येतात राहिलेल्या? सर मला आपल्याला सांगायचं आहे की माझ्या संघटनेने तिथं सही केली नाही आहे आणि माझ्या त्या संघटनेचे म्हणजे माझ्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मी मनापासून आणि अध्यक्ष आणि सरचिटणीस आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी एक स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा संघटनेचा सभासद आहे की जिथं अन्याय होतोय तिथं ही लोक त्या विरोधात उभा राहत आहेत की नाही का. असं म्हणजे एका कळपात मी सोडून वा असे फिरत नाहीत ह्याचा मला एक अभिमान वाटतोय. मी अशा लोकांसोबत आहे आणि सगळ्यांना मी एक आवाहन करतोय महाराष्ट्रातील जनतेला की जे आपल्या लाईन स्टाफचे खरोखर प्रश्न घेणार असतील अशाच लोकांना साथ द्या, मग ते कोणीही असू द्या. बरोबर बरोबर. आमच्यातर्फे तुम्हाला तुमच्या मोर्चासाठी हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील सर्व लाईन स्टाफ बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे आणि आपले प्रश्न आपल्या समस्या आपल्या संघटनेमार्फत मांडून त्या सोडवण्यासाठी सर्वांनी खारीचा वाटा घ्यावा.